नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगरचा अजून एक पेपर बघतो. तुमचे काहीतरी सोलापूरचे पण पुढच्या अपकमिंग मध्ये आहेत, मुंबईचे काहीतरी आहेत. ओके, तर त्याला हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आपण आधी जीएमसी नांदेडचं पण एक घेतलं होतं युट्यूबला सिरीज, मध्ये त्याची पेड बॅच सुद्धा आहे. फक्त जीएमसी ची ती छोट्या फोल्डरची पण बॅच आपण देतोय पेड मध्ये, आणि जर तुम्हाला अख्खी सरळ सेवा पाहिजे तर ती पण देतोय. ठीक आहे. तर त्याच्या नांदेडमधले तर सगळे पेपर आपण घेतलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे हा दुसरा पेपर आहे आपला. तर जर ती मोठी बॅच घ्यायची असेल तर ही बिंदास्त घेऊन टाका बॅच. सरळ सेवा 2025 ची पीवायक्यू बॅच आहे. पीवायक्यू जरी असली तरी याच्यात आपण मॅथ आणि रिझनिंगचे दोन शिकवणारे फोल्डर, त्याला आपण कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स आणि कन्सेप्च्युअल रिझनिंग म्हणतो, हे पण दिलेलं आहे. आणि मग इतर ज्या काही एक्झाम होतील त्या सगळ्या एक्झामचे आपण त्याच्यामध्ये पेपर वाईज किंवा टॉपिक वाईज असे प्रश्न घेतोय. प्रत्येकाचे छोटे छोटे असे कोर्सेस पण आहेत आणि हे सगळं एकत्र मोठ्या ठिकाणी आहे. छोट्या छोट्या कोर्सेसची फी 300 रुपये आणि या पूर्ण बॅचची फी आपली 999 रुपये अशी आहे. आणि याची जी अनोटेशन पीडीएफ असते ती आपण अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर देत असतो. तर ही बॅच 1 वर्ष व्हॅलिडिटीची आहे. 999 रुपये मध्ये जे पण पडेल आतापर्यंत माझ्याकडे जेवढं जेवढं येतं तेवढं तेवढं मी ह्याच्यात सगळं अपलोड करत राहतो. तुम्हाला परत सरळ सेवा किंवा टीसीएस पॅटर्नच्या एक्झामसाठी काही नाही. आणि गणित बुद्धिमत्ताचं टीसीएस पॅटर्नचं घेणारं आता आपलं एकमेव चॅनल आहे की एवढं डिटेल वगैरे, समाज कल्याण, कोशागार, कसले प्रश्न आहेत, बीएमसी निरीक्षक कसे प्रश्न आहेत, हे जीएमसीचे खूप भारी भारी प्रश्न आहेत आणि खूप सोप्या सोप्या मेथडने आपण हे घेतोय. तर डेफिनेटली तुम्हाला ह्या बॅचचा फायदा होणार आहे. नक्की तुम्ही ही बॅच एज्युकल्चर हे आपलं ऍप आहे ते डाउनलोड करून जॉईन करा. आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया. तर हा दुसरा पेपर आहे. ते पेपर 1 पेपर 2 असंच केलंय मी, कारण बरेच मुलं पाठवतात, मलाच कळायचं बंद होतं. त्यापेक्षा पेपर 1 पेपर 2 हे त्यांचंच आहे. मी हे उत्तर सुद्धा हे करत नाही, कारण आपल्याला समजणं इम्पॉर्टंट नाही की जगामागा हे टाईप करा, मग त्याच्यात वेळ लय जातो. ठीक आहे. त्यापेक्षा हे डायरेक्ट घेतलं की लगेच लगेच होऊन जातं आणि तुम्हाला कन्सेप्ट समजण्याशी मतलब आहे. 50 आणि 60 मधील मूळ संख्यांच्या सरासरीमध्ये आणि 10 आणि 20 मधील 5च्या पटीतील संख्यांच्या सरासरीमध्ये फरक किती आहे? आता 50 आणि 60 मधील मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? 53, 59. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याला 1 आणि तीच संख्येने भाग जातो. तर यांची सरासरी किती आली? 9 3 12, हातचा आला 1, 5 5 10 1 11, 112 भागिले 2. सरासरी म्हणजे जेवढ्या संख्या बेरीज भागिले 2. तर काय येणार? बेपंचे 10 बेसक्क 12. यांची सरासरी किती आली? 56. बरोबर. परत आणि 10 आणि 20 मधील 5च्या पटीतील संख्यांच्या सरासरीमध्ये 10 आणि 20 मधील 5च्या पटीतील संख्या कुठली आहे? 20 मधील म्हटलंय. आता ठीक आहे, आपण 10 15 20 असं जरी पकडलं तर यांची सरासरी किती येते? 15. तर यांच्यातला तुम्हाला फरक विचारलाय, मग 56 वजा 15 किती येणार? 6 तून 5 गेला 1 आणि 5 तून 1 गेला 4. किती आहे फरक यांचा? 41. त्यांनी तोच विचारलेला आहे का नाही? सिंपल सिंपल प्रश्न, जरा वेगळा. आजपर्यंत असा प्रश्नच बघितला नव्हता आपण कधी, पण तयार झाला. काय असं त्यांनी वेगवेगळं तयार करून दिला आपण. फक्त कन्सेप्ट क्लिअर असतील तर काही तुम्हाला अवघड जाणार नाही. पुढचा बघा. याचं मूल्यांकन करायचं आपल्याला. काय हे हे काय केलं त्यांनी? 4718 हे काय तर वेगळेच आकडे आहेत, त्याचा संबंध नाही आपल्याला. ओके, हे याचा काही संबंध नाही. हे 4718 कोड असेल कदाचित, इथं पण 4085 क्वेश्चनचा कोड असणार आहे तो. आता 32 डिवायडेड बाय 8 किती असते? 4 प्लस 8, 4 अधिक 8 किती? 12. काय आलं? ऑप्शन नंबर 1. लहान मुलांचा प्रश्न, ह्याच्यात न चुकण्यासारखं काही नव्हतं आपल्याला. परत, ओव्हरटॅक्सिंग या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा क्रम इंग्रजी वर्णक्रमानुसार लावल्यास किती अक्षरांचे स्थान अपरिवर्तित राहील? बघूया आपण काय काय आपल्याकडे. ओव्हर, OVER, ओव्हर टॅक्सिंग, TAXING, ओव्हर टॅक्सिंग. इंग्रजी क्रमानुसार लावूया आपण. पहिल्यांदा ए, नंतर अपरावर्तित राहील. आता दिसतंय का तुम्हाला? काय कशाच्या खाली तोच आकडा आलाय का नाही? म्हणजे कशाच अपरावर्तित राहिलं नाही, सगळ्यांची स्थानं बदललेली
आहेत, म्हणजे एकही नाही. पुढे ए बी सी डी ई आणि एफ हे एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. इमारतीतील तळमजल्याला एक क्रमांक दिला आणि त्याच्यावर 2, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. बीच्या वर फक्त 4 व्यक्ती राहतात. बीच्या वर फक्त 4 राहतात, तर बी इथं येणार 1 2 3 4 राहिले त्याच्यावर. एफ हा समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो पण 6व्यावर राहत नाही. एफ सम पाहिजे पण 6वा नको, म्हणजे एकच उरला 4था. एफ इथं आला. ई हा डीच्या लगतच खाली राहतो. ई हा डीच्या लगतच खाली राहतो, म्हणजे इथंच येणार, दुसरीकडे जागाच नाहीये. सी हा ए च्या खाली राहत नाही, याचा अर्थ सी हा ए च्या वर राहतो. जमलं. तर ई च्या खाली किती राहतात? ई च्या खाली 1 2 3 4 किती राहतात? 4. काय दिसतंय खडाकोड? काय कन्फ्युजन? काय गिजबिज काला? काहीच करायला लागत नाही, शांतपणे प्रश्न वाचणे, तुम्हाला सगळं व्यवस्थित कळणार आहे. ओके, पुढे जाऊ आपण. रुपेशने, मिक्सअप आहेत प्रश्न, मॅथ रिझनिंग. रुपेशने व्यवसाय सुरू करण्यासाठी एका बँकेकडून 2,40,000 ची कर्जावर रक्कम घेतली आहे. तर त्याला 4 वर्षांनी 5% वार्षिक दराने किती सरळ व्याज भरावे लागेल? 5% वार्षिक आहे, 4 वर्ष घेतल्या, 5 चोक 20%. चला 2,40,000 20% काढू आपण. 2,40,000 20%, म्हणजे काय होणार? 2 शून्याला 2 शून्य गेले, 24 दुनी 48. हे 2 शून्य आणि इथलं 1 शून्य. किती व्याज भरायला लागेल? 48,000 व्याज भरावं लागेल. सोपा प्रश्न होता, काही याच्यात अवघड नव्हतं. खालील अक्षर मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. डावीकडून उजवीकडे मोजणी करायची. जर मालिकेतून सगळे स्वर वगळले तर उजवीकडून कोणते अक्षर 15वे असेल? स्वर सगळे वगळून टाकायचे. मग सरळ आपण व्यंजन 15वं बघू कुठलं आहे उजवीकडून. बरोबर, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं, 12वं, 13वं, 14वं आणि 15वं. कुठला आहे रे? बी. मी स्वरांना पकडलंच नाही. सोप्पा करायची गोष्ट. मग ती तुमच्या स्क्रीनवर जरी प्रश्न असला तरी बोट ठेवून तिथं चालतंय, पेन ठेवायचा नाही. तुमच्या नंतरच्या पोरांना काय बघू दे, तुमच्या पेनानं गिरगिटलेलं बघू दे का त्या स्क्रीनवरचं? पेन कुणी ठेवायचं नाही, बोट वापर ना तुझं. ठीक आहे, काय येणार आहे मग? उजवीकडून 15वे अक्षर कुठले आहे? बी आहे. नेक्स्ट. ठीक आहे, या बॅच विषयी सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्याच्यात शिकवलेलं पण आहे माझ्याच पद्धतीचं, आणि त्याच्यानंतर पीवायक्यू आहेत. ह्याचं नावच मी थोड्या दिवसात बदलणार आहे आता. कन्सेप्ट प्लस पीवायक्यू असं आहे हे, आणि प्रॉपर शिकवलंय याच्यात आधी 2 वेगवेगळ्या फोल्डर मधून, आणि त्याच्यानंतर पीवायक्यू. म्हणजे ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांनी ते शिकवणारे फोल्डर बघायचे आधी, किंवा माझे मेथड ज्यांना माहित नाही, विदाउट एक्स विदाउट फॉर्म्युला, आणि त्याच्यानंतर मग पीवायक्यू चे लेक्चर. ज्यांना मी माहित आहे, ज्यांना माझं युट्यूबवरचं थोडंफार कळतंय, त्यांनी डायरेक्ट पीवायक्यू लेक्चर बघायला सुरुवात केली तरी चालते. ओके, चला पुढे जाऊ आपण. बघा, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. गुणिले. गुणिले म्हणजे काय? भाऊ. म्हणजे पी हा भाऊ आहे कोणाचा? क्यूचा. परत क्यू वजा आर, वजा म्हणजे आई. क्यू ही आई आहे कोणाची? आर ची. परत आर अधिक एस, अधिक म्हणजे पती. आर हा पती आहे कोणाचा? एस चा. ठीक आहे. परत एस भागिले टी, भागिले म्हणजे मुलगी. एस ही मुलगी आहे कोणाची? टी ची. म्हणजे हे मुलं आहेत तर ह्यांचं लग्न लावायला लागणार, आणि हा काय होणार? पुरुष होणार. तर आर चे टी शी नाते काय? आर कोण आहे टीचा? आर कोण आहे? आर चे टी शी नाते काय? मुलीचा पती. ठीक आहे, एकच मिनिट. पुन्हा एकदा चेक करू आपण, काय चुकलं का काय म्हणायचं. पी गुणिले क्यू. गुणिले म्हणजे भाऊ आहे. पी हा भाऊ आहे कोणाचा? क्यूचा. परत क्यू वजा आर, वजा म्हणजे काय? आई. तर क्यू ही आई आहे. क्यू ही आई आहे कोणाची? आर ची. अधिक एस, अधिक म्हणजे काय आहे? पती. सॉरी, पती होतं ते. आर हा पती आहे कोणाचा? एस चा. बरोबर, आर हा पती आहे, पती होतं ते. आणि परत भागिले टी, भागिले म्हणजे काय झालं? मुलगी. म्हणजे एस ही मुलगी आहे टीची. एस ही मुलगी आहे टीची. असंच येणार हे. मग त्यांनी काय विचारले? आर चे टीशी नाते काय? आर कोण आहे टीचा? टीच्या मुलीचा नवरा, म्हणजे कोण? म्हणून जावई सुद्धा आपण म्हणू शकतो, मुलीचा पती. आर कोण आहे टीचा? मुलीचा पती. ऑप्शन नंबर 4. पुढे बघा,
हे असले प्रश्न मुलं जास्त चुकायला लागलेत. एमपीएससी पण आता असे प्रश्न विचारते बरं का आपल्याला बेसिक वर. चला सोडूया आपण आता ह्याला. हे कदाचित 14/7 असणार आहे. ट्राय करू आपण. 6चा घन किती येतोय 216 वजा 1 अधिक 7 दुनी 14 2 चा वर्ग किती आला 4 वजा 9 अधिक 8 8 किती 64 बरोबर. मग 216 वजा 10 206 अधिक 4 अधिक 64 206 आणि 4 210 210 आणि 64 274 किती येणार उत्तर 274. इथं छेद आहे. कळतंय. चला पुढे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत चेअर टीन माउथ हे FMXAGK असे संकेतबद्ध केले आणि पोयम मंथ कॅश हे असं केलं तर सांग मंथ कसं केलं जाईल. आता मंथ मला सांगा. मंथ इथं पण आहे आणि मंथ इथं पण आहे. सेम तसंच अजून कुठला आहे एक्से इथं पण आहे आणि एक्से इथं पण आहे. म्हणजे मंथ म्हणजेच काय असणार आहे आपलं एक्से. कोडिंग डिकोडिंगचा कुठला प्रकार आहे चायनीज कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. नेक्स्ट. किमतीत 25% घट झाल्यानंतर एका वस्तूची किंमत 1008 होते तर मूळ किंमत किती. आता 25% घट होणे म्हणजे किती होणे 75%. मग ह्या 75 ला असते किती म्हणतायत 1008 म्हणतायत तर मूळ किंमत किती असते 100 म्हणजे किती. एवढं सिंपल आपण करतो. 25 त्रिक 75 25 चोक 100. परत इकडे बघा 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 सख 18 आणि परत 4 सख 24. एकक स्थानाला 4 पाहिजे तसा एकच ऑप्शन आहे. उत्तर लिहायचं आणि पुढे जायचं. सगळं काढत बसायचं नाही पेपर मध्ये. 4 सख 24 2 आले 4 त्रिकोण 12 आणि 2 14 1 आला 4 त्रिकोण 12 आणि 1 13 किती आलं 1347. कळतंय. चलो पुढे जाऊ आपण. बघा हे असा प्रश्न दिलाय असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी. तर विचारले की झेडच्या जवळपासचे मूल्य किती असेल. एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे. तर काय काय करता येईल आपल्याला. एक्स बरोबर असं काहीतरी दिलंय आणि वाय बरोबर तसं दिलंय काहीतरी. तर झेडचं जवळपासचं मूल्य त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. बघू आपण ट्रायल घेत राहू. एकशे 11 चा 0.49 एक्स ची व्हॅल्यू आणि त्याचा झेड इज इक्वल टू वाय चा 10वा दिलाय. वाय म्हणजे किती आहे 111 चा 0.13 आणि त्याचं किती दिलंय 10वं दिलंय. बरोबर. मग घाताचा घात काय होतो घाताचा गुणाकार म्हणजे 111 चा 0.49 झेड इज इक्वल टू 111 चा 0.13 गुणिले 10 किती येते 1.3. पटलं. मग आपण काय करतो अशा वेळी बेस बेस कॅन्सल. थोडक्यात राहतं काय मग 0.49 झेड इज इक्वल टू 1.3 1.3. मग याच्यावरून झेड बरोबर किती आलं 1.3 छेद 0.49 म्हणजेच किती आलं. ह्याचे 2 शून्य वाढवले खालचे तर वरच्याचे पण 2 शून्य वाढवा 130 छेद 49. मग 130 छेद 49 म्हणजे 49 दुनी 2चा तर भाग लागणार आणि 2 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. 2 पॉईंट समथिंगचे 2 ऑप्शन आहेत. एकच ऑप्शन आहे 2 पॉईंट समथिंगचा आहे बघ. दुसरा कुठलाच नाहीये. काय आला ऑप्शन नंबर 1. तुला भाग घालवायचा असेल तर भाग घालव. 130 छेद 49 49 दुनी 98 उरले किती 32. शून्य दिला पॉइंट दिला. त्याच्यानंतर मी 7 चोक 28 न घालवतो. आता 34 होते 6 नच जातोय म्हणजे 96 54 हातचे आले 5 आणि चोक 24 आणि 5 29 म्हणजे किती उरले 26. परत शून्य लावला आपण 260 म्हणजे मला आता 5 नच जातोय 5 न जातोय. ठीक आहे. मग इथं 5 न लागला 2.65 आहे का 2.65 आहे. घाताचे रूल वापरायचे होते फक्त. काय काय रूल वापरले आपण इथं ए चा एम त्याचा एन म्हणजे ए चा एम गुणिले एन आणि परत ए चा एम इज इक्वल टू ए चा एन असेल तर पाया पाया कॅन्सल एम इज इक्वल टू एन हा इथं वापरला आपण आणि हा इथं वापरला आपण. कळालं का.
घातांकांचे बेसिक 7 एंटिटी आहेत, 7 रूल आहेत, 7 ते 8 रूल तेवढे केले की कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. सगळं सिंपल सिंपल आहे. नेक्स्ट, मालिकेत अशी किती व्यंजन आहेत? तुम्हाला व्यंजन शोधायचंय की ज्याच्या प्रत्येकाच्या लगत स्वर पाहिजे, आधी स्वर पाहिजे आणि लगेच नंतर ही स्वर येतो, नंतर सुद्धा स्वर पाहिजे. म्हणजे स्वर व्यंजन स्वर शोधायचंय तुम्हाला. स्वर व्यंजन नाही, स्वर व्यंजन स्वर नाही, स्वर व्यंजन स्वर नाही, स्वर व्यंजन नाहीये, स्वर व्यंजन स्वर. बघ एक भेटलं मला आत्ताशी. परत इथं काय माहितीये, स्वर व्यंजन स्वर नाहीये, स्वर व्यंजन स्वर नाही, एकच आहे फक्त OCE, स्वर व्यंजन स्वर. हे असंच पाठच करत जेव्हा ते तलाठीचे 57 शिफ्टचे झाले तेव्हा मी लेक्चर घ्यायचो बघ. हे एवढंच म्हणायचं, स्वर व्यंजन सर करत राहा, होत राहते. 2-2 प्रश्न विचारत त्यांच्यात त्या 57 शिफ्ट मध्ये तर याच्या. ओके, एज्युकल्चर ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही सरळ सेवा TCS PYQ ची अंकगणित बुद्धिमत्तेची एवढे असलेले, एवढे PYQ कव्हर केलेले एकमेव बॅच आहे. मी तुम्हाला अंदाजे सांगतो, अंदाजे जवळजवळ आपण 3 ते 4 हजार PYQ कव्हर केले असतील. 3 ते 4 हजार एवढे पेपर आहेत, एवढे पेपर आहेत, सहज केले 3 ते 4 हजार. आणि एवढ्या म्हणजे एवढ्या ह्याच्यात कसं सांगतो कॉन्फिडेंटली मी, तलाठीचे 57 शिफ्ट आहेत, प्रत्येकाच्यात 25 झाल्या का इथंच 1200. ठीक आहे, तर तशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. बघा काय म्हणतोय प्रश्न, ही एक टर्म दिली आहे, ही एक टर्म दिली आहे, मध्यम प्रमाणपद विचारलं. तर मध्यम प्रमाणपद काय असतं, जेव्हा 3 संख्या असतात ABC तेव्हा मधल्याचा वर्ग बरोबर काय असतं, कडेच्यांचा गुणाकार. हे आपल्याला माहित आहे, 3 संख्या प्रमाणात असल्या म्हणजे मधल्याचा वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार असतो. तर चला याचं मध्यम प्रमाणपद विचारले म्हणजे मधल्याचं, मधली जर मी x पकडली तर x चा वर्ग बरोबर ह्यांचा गुणाकार पाहिजे. म्हणजे a चा 6 b चा चौथा गुणिले a चा चौथा आणि b चा 6वा बरोबर. म्हणजे टोटल काय होणार, a चा 10वा आणि इकडे b चा पण किती होणार, 10वा. म्हणजे x वर्ग बरोबर a चा 10वा आणि b चा 10वा. पण मधलं प्रमाण काय, a चा 10वा आणि b चा 10वा आहे का नाही, ते x वर्ग आहे. मधलं प्रमाण म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट, ह्याचं स्क्वेअर रूट काढले, a चा 10 चा स्क्वेअर रूट किती, a चा 5, b चा 10 चा स्क्वेअर रूट किती, b चा 5. निम्म करायचं असतं स्क्वेअर रूट म्हणजे. ठीक आहे, तर मधलं प्रमाणपद काय येणार आहे मग, a चा 5वा गुणिले b चा 5वा. ऑप्शन नंबर 1. काहीही नवीन शिकत नाहीये. तुम्हाला हे कसं काय येतं बरं, 16 9 असेल तर मधलं कसं काढता तुम्ही, 16 9 44 असेल लगेच मधलं 12. तेच केलंय, फक्त व्हेरिएबल मध्ये विचारलेलं आहे, वेगळं काहीही केलेलं नाही. चला नेक्स्ट. आता हे असं काय तर गटात न बसणारा विचारलेलं आहे आपल्याला, सरळ आपली ABCD लिहून काढू आपण. ठीक आहे, बघा त्यांनी काय काय सांगितलंय, ZCF, Z नंतर C नंतर F, 2-2चा फरक आहे, 2-2चा फरक आहे. MPS, M नंतर P नंतर S, 2-2चा फरक आहे, इथं पण 2-2चा फरक आहे. DHJ, D नंतर H, 3चा फरक, H नंतर J 1चा फरक, 3 आणि 1चा फरक आहे, हेच गटात बसत नाही. XAD, X नंतर A 2चा फरक आहे, नंतर D 2चा फरक आहे, इथं पण 2-2चा फरक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 DHJ हे गटात बसणार नाही. पुढे जाऊ आपण. एक दुकान 1200च्या चिन्हांकित वस्तूवर X% आणि 15% अशा सलग 2 सवलती देतो. जर अंतिम विक्री 864 आहे, तुम्ही माझ्या परीक्षण 1.0 आणि परीक्षण 2.0 या दोन्ही टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत. त्याच्यात मी सगळे असे प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, TCS ची एकच क्वेश्चनरी आहे, मग ती सेंट्रल एक्झामला पण तेच वापरतात, स्टेटला पण तेच आणि सरळ सेवेला पण तेच. त्यामुळं त्या क्वेश्चनरीच्या प्रकारचे गणित तुम्ही सोडवले की तुम्हाला कुठल्याही एक्झाम सुटतात. कारण कंडक्ट करणारी बॉडी कंपनी सेमच आहे ना, तर तेच सगळे प्रश्न, तशा प्रकारचे प्रश्न काही चेंजेस करून किंवा जरा वेगवेगळ्या पद्धतीचे टाकून मी टेस्ट सिरीज बनवलेले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायचे. बघा 1200च्या चिन्हांकित वस्तूवर पहिल्यांदा 1% देतो डिस्काउंट आणि परत 15% अशा 2 सवलती देतो जर अंतिम विक्री 67 आहे. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी 1% डिस्काउंट दिला तर त्याच्या आधी मी म्हणतो की ती गोष्ट विकली कितीला, 100 वजा 1% ला विकली. ठीक आहे, 100 वजा 100 तात्पुरतं लिहायची गरजच नसती,
मी म्हणतो ती गोष्ट क्वेश्चन टक्केला विकली, परत 15% विकली म्हणजे 85%, 15% डिस्काउंटला विकली म्हणजे 85%ला, आणि शेवटी विकली कितीला रे? 867ला. इथं जे येणार आहे ती कितीला विकली त्याचं उत्तर येणार आहे. मग आपण बघू. 2 शून्याला 2 शून्य गेले. परत काय काय होतंय? 17 5 85, 20 5 100, 4 5 20, 4 त्रिकोण 12. परत इथं काय होतंय? 17 5 85, 17 1 17. परत इथं काय होते? 3 1 3, 17 त्रिक 51. आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क बरोबर 17 5 85 राहतंय. बरोबर. म्हणजे इथं जर 85 आलं याचा अर्थ डिस्काउंट किती दिला? 15%. आधीचे सगळे युट्यूबचे राहू दे, पेड बॅच युट्यूबचे जरी लेक्चर बघितले असतील तरी हे कळून जाईल काय केलं. कारण आपण काय करतो? 15% डिस्काउंट म्हणजेच 85%, 10% डिस्काउंट म्हणजेच 90%ला विकणे, त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे. ओके. तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन नंबर 1. ह्याला काय म्हणतो आपण? पॉप्युलेशन टाइप म्हणतो. खाली दिलेल्या 2 जोड्यांप्रमाणेच रचना असलेली जोडी निवडायची आहे. आपण तिथलं कॉपी पेस्ट करून घेऊ. चला पहा काय म्हटलंय? झेड व्ही झेड म्हणजे ह्याच्या प्रमाणे पाहिजे आपल्याला. क्यू एम क्यू, क्यू एम क्यू आणि आर एन आर, आर एन आर. ओके. एन जे एन, एन जे एन म्हणजे 3 आधीच आहे, आणि ओ के ओ, ओ के ओ 3 आधीचे आहेत. ठीक आहे. 3 आधीचे आहेत. मग सेम बघा, झेड व्ही झेड, झेड व्ही झेड बरोबर. पण पुढचं लेटर जे आहे ते झेड कसं काय येईल? त्यांचं पुढचं लेटर क्यू नंतरचं आर आलंय म्हणजे त्याच्या पुढचं आलंय, म्हणजे ए यायला पाहिजे होतं. झेड यू एक्स शक्यच नाहीये, झेड यू एक्स शक्यच नाही, म्हणजे हेच येणार एम आय एम, एम आय एम बरोबर. 3 लेटर. परत हेच मग एन के एम, एन 3 लेटर सोडून एन जे एन, 3 लेटर सोडून आलेले आहेत आणि पहिल्या शेवटचं अक्षर सेम आहे. नेक्स्ट बघा, काय? बीई ए, बी नंतर 2 सोडून ई, त्याच्यानंतर मागचं ए, आणि त्याला डब्ल्यू झेड व्ही आहे, डब्ल्यू नंतर 2 सोडून नंतर आधीच. ओके. पण बी नंतर डब्ल्यू घेतले त्याला काहीतरी लॉजिक आहे, 1 2 3 4 सोडून घेतले. तसंच बघू आपण एमपीएल, एम नंतर 2 सोडून आणि आधीच एक, आणि परत एच का घेतलंय? 4 सोडून आधीच आहे, 1 2 3 4 सोडून आधीच. मग सेम तेच पहिलं बघू, एक्स ए डब्ल्यू, एक्स नंतर 2 सोडून परत डब्ल्यू, आणि मग पुढचं काय घेतलं पाहिजे? 4 सोडून आधीचं एस, एस नंतर 2 सोडून व्ही नंतर आर, एस व्ही आर. आहे का? आहे. बघ 4 सोडून 2 म्हणजे 2 सोडून पुढचं आणि परत मागचं एक त्याच्या, आणि मग नंतर 4 सोडून डब्ल्यू घेतलं, 1 2 3 4 मागं 4 सोडून, आणि पण डब्ल्यू सोबत पण तेच केलं, 2 सोडून झेड आणि मागचं व्ही. सेम त्याच पद्धतीने एक्स ए डब्ल्यू आणि एस व्ही आर सुद्धा आहे. लहान मुलांचे प्रश्न आहेत खरं सांगायचं तर. बघा, जेव्हा एखादे वाहन 84,600 ला विकले जाते तेव्हा मालकाला 40% नुकसान होतं. म्हणजे 40% नुकसान म्हणजेच विकले कितीला? 60%ला. तर किती येणार आहे मग याचं? 60%ला विकणे म्हणजे 84,600 ला विकणे. ओके. तर 19% नफा मिळवण्यासाठी ते वाहन कोणत्या किमतीला विकले पाहिजे? 19% नफा करायचा म्हणजे 119%ला विकायला पाहिजे त्याला. 60% म्हणजे 84,600, तर 119 म्हणजे किती? तर सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे? शून्याला शून्य कॅन्सल. आता इथं बघा अजून एक शून्य आहे, म्हणजे यांचा गुणाकार काय जरी आला तरी त्याच्या शेवटी काय पाहिजे? शून्य. दिसतंय का शून्य? दिसतंय का शून्य? दिसतंय का शून्य? तर हे असं गणित फास्ट करायचं असतं. गुणाकार करत बसून गणित फास्ट होणार आहे का? नाही. तर या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत. कळलंय? चलो पुढे जाऊ. ठीक आहे. बॅच विषयी तर तुम्हाला आता सगळी माहिती दिली आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याला सुद्धा तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. एज्युकल्चर या ऍपवर ही बॅच आहे. पुढे
अमन प्रवासाच्या 1/3 भाग 20 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उर्वरित अर्धा भाग 30 किलोमीटर वेगाने आणि उर्वरित प्रवास 40 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो. तर अमनचा त्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान सरासरी वेग किती? आता मला सांगा, तुमच्या सरासरी वेगच्या फॉर्म्युल्याने सुटणार आहेत काही गणित? नाही, कारण ह्याला कन्सेप्ट पाहिजे प्रॉपर. चल, हा त्याचा प्रवास आहे, बरोबर. प्रवासाच्या 1/3 भाग 20च्या वेगाने, 1/3 भाग कितीच्या वेगाने गेला? 20च्या वेगाने गेला, बरोबर. नंतर उर्वरित अर्धा प्रवास 30च्या वेगाने. मी काय म्हणतो, टोटल प्रवास त्याचा 6 आहे. टोटल प्रवास त्याचा 6 आहे. 6च्या 1/3 म्हणजे 2 प्रवास त्यानं एवढ्या ह्याच्यात केलं. 2 प्रवास एवढ्या ह्याच्यात केला. उरले किती? 4. मग ह्याच्या निम्म म्हणजे हे पण किती? 2च झालं. तो प्रवास त्याने कितीने केला? 30च्या वेगाने, बरोबर. परत आणि उर्वरित तो पण 2च राहिला 6 पैकी, तो कितीने गेला? 40. म्हणजे 20, 30, 40. काय ठरलं आपलं? काय तर लसावी पकडायचा आणि त्या डिस्टन्स अजून करायचं. 20, 30, 40 चा लसावी किती? 120. म्हणजे छोटं डिस्टन्स किती पकडतो मी? 120. हे पण किती? 120. समानच आहेत ना. हे पण किती? 120. मग 120 20च्या स्पीडनं जायला किती वेळ लागेल? 6 तास. 120 30च्या स्पीडनं जायला किती वेळ लागेल? 4 तास. 120 40च्या स्पीडनं जायला किती वेळ लागेल? 3 तास. मग ऍव्हरेज स्पीड काय असतं? ऍव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. लसावी अजून करतो आपण. हे 20 30 40 ऍव्हरेज स्पीड माहित असेल ज्यांनी आतापर्यंतचे लेक्चर बघितले त्यांना, कुठेतरी आलेच आहेत की खूपदा आलंय. तर टोटल डिस्टन्स किती? 120 120 120 360. आणि टोटल टाइम 6 4 10 3 13, बरोबर. मग काय येणार याचा आन्सर? 13 दुनी 26 उरले 10, 13 7 91 उरले 9 आणि परत 13 78 27.6. कुठे आहे 27.6? ऑप्शन नंबर 1. कळलं? ऍव्हरेज स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. ठीक आहे, डिस्टन्स आपला आपण काही अजून करू शकतो. पुढे, इंग्रजी वर्णक्रमानुसार खालीलपैकी 4 पैकी 3 अक्षर समूह विशिष्ट प्रकारे साधर्म्य आहे. चला, आपल्याला आपली आपली नंबर सिरीज लागणार आहे, अल्फाबेटिकल सिरीज. पुढे आरव्ही आणि एक्सबी. आरव्ही 3 सोडून आहेत. त्याच्यानंतर एक्सबी 1 सोडलं आणि एक्स नंतर परत 3 सोडून, म्हणजे 3 सोडले, इथे 1 सोडलं आणि परत 3 सोडले. UY ZG, यू नंतर वाय 3 सोडले, सलग घेतलं आणि ZG 3 आणि 3 6 सोडले. 3 सोडले, सलग घेतलं आणि 6 सोडले. LPRV, LP 3 सोडले, 1 सोडलं आणि परत RV मध्ये 3 सोडले, म्हणजे 3 सोडलं 1 सोडलं 3 सोडले, म्हणजे हे 2 सेम आहेत, म्हणजे गटात कुठलं बसणार नाही. हेच चौथं चेक करायची गरज आहे का नाही? तरी पण करू. जे नंतर N 3 सोडले, N नंतर परत 1 सोडून P घेतला आणि परत P नंतर 3 सोडून T घेतलं, म्हणजे 3 सोडले 1 सोडला 3 सोडला. जमलं, म्हणजे दुसरं काय गटात बसत नाही. कळालं? चलो नेक्स्ट. परत अल्फाबेटिकल सिरीज पहा. OPQR, OPQR, मग पुढचं काय येणार? S. PQRST, OPQRS, STS. काय पाहिजे आपल्याला? STS. ऑप्शन नंबर. सलग घेतलेले आहेत काही, म्हणजे काय आता एक्सप्लेन तरी काय करायचं असा प्रश्न पडलाय मला, बरोबर. चला, खूप भारी प्रश्न आहे हा. थांबे नसलेली एक लोकल ट्रेन सरासरी 66 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि थांब्यासह लोकल ट्रेन सरासरी 22 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. तर लोकल ट्रेनला 528 किलोमीटर लांबीच्या मार्गावर थांबण्यासाठी एकूण किती वेळ तासांमध्ये लागेल? हे मागच्या वेळी हे गणित चुकीचं विचारलेलं त्यांनी, ह्याच्यात गणित करेक्ट विचारले. थांबलीच किती वेळ? ठीक आहे, थांबण्यासाठी लागणारा वेळ मागच्या वेळी काय तर ते वेगळंच केलं तर त्यांनी, थांब्याच्या स्पीडनं गेलं तर किती वेळ लागेल, मग ते डायरेक्ट आलं असतं ते. मग बघा किती वेळ थांबले, तासांमध्ये विचारलेलं आहे, थांबण्यासाठी किती वेळ लागला तिला. मग 528 किलोमीटर आहे, 528 किलोमीटर
जर 66च्या स्पीडने गेली असती तर बघू आपण काय काय झालं असतं. 11 सक्क 66, 11 चोक 44, 8 उरले 11 8 88, 6 8 48, म्हणजे काय रे 8 तास लागले असते 66च्या स्पीडने, पण थांबून गेली. म्हणजे 528/22 म्हणजे काय येणार 22 दोन्ही 44 उरले 8, 22 चोक 88, 24 तास लागले. थोडक्यात ती थांबली किती वेळ रे 16 तास थांबली. ती थांबली किती वेळ 16 तास थांबली. ऑप्शन नंबर 4. मागच्याच पेपरला होतं ना ते, युट्यूब वरच्याच पेपरला होतं, छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या पेपरला, बरोबर, जीएमसीच्या, की त्याच्यात मी म्हणलेले चुकलंय त्यांचं विचारायला, कारण हा कसा स्पष्ट प्रश्न झाला, तिथं अशा पद्धतीचं काही नव्हतं. ओके, नेक्स्ट. ए बी सी डी हे एका संस्थेच्या वेगवेगळ्या विभागात काम करतात. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 1400 जास्त आहे. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 1400 जास्त आहे. सी चे उत्पन्न डी च्या उत्पन्नापेक्षा 800 जास्त आहे. डी च्या उत्पन्नापेक्षा 800 जास्त आहे. ए च्या उत्पन्नाचे सी च्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे. ए च्या उत्पन्नाचे सी च्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे. आणि बी च्या उत्पन्नाचे डी च्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 1:2 आहे. बी च्या उत्पन्नाचे डी च्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 1. तर त्यांचे एकूण उत्पन्न किती? तर त्यांचे एकूण उत्पन्न किती? अशा पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे. पहिल्यांदा जे जेवढं दिसते ते करून घेऊ. मला ए आणि सी दिलंय, मला त्यांचा रेशो दिलाय. सर मी काय करतो, बी अधिक 1400 छेद डी अधिक 800 यांचा रेशो मला 2:3 दिलाय. आणि मी ह्याच्यातून कशाची तरी व्हॅल्यू काढतो. ह्याच्यात पण बी आणि डी वेगवेगळं दिसतंय ना, तर मग मी ह्याच्यात आधी ठीक आहे ह्याला सॉल्व्ह करून घेऊ, काय विषय नाही. 3b इज इक्वल टू 3b अधिक 14 त्रिक 42 4200 इज इक्वल टू 2d अधिक 1600, बरोबर. मग काय काय तयार होणार इथं, तर 2d हे मायनस केलं, -3b 1600 तिकडे टाकलं, 12तून 6 गेले, 4तून 2 2600. जमलं का? आता ह्यांनी काय सांगितलंय, डी बरोबर, ह्याच्यात डी बरोबर काय येते 2b येते. मग इथं मी डी बरोबर 2b टाकतो, तर डी बरोबर 2b टाकलं तर बेदुनी 4b होणार. मग 4b वजा 3b बरोबर 2600, म्हणजेच बी बरोबर किती आलं आपलं 2600. मला आत्ताशी काय मिळालं, बी ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली 2600. मग बी ची व्हॅल्यू जर मला 2600 मिळाली, बी ची व्हॅल्यू 2600 मिळाली, बी बरोबर 2600, तर लगेच ह्याच्यावरून डी ची मिळणार आहे, त्याच्या दुप्पट आहे 5200. पटलं. परत आपल्याला ए ची पण मिळणार आहे, बी ची जर 2600 आहे तर ए ची किती मिळणार आहे मला 2600 आणि 1400 म्हणजे 4000. ए ची किती मिळाली मला 4000. ओके. आणि सी ची पण मिळणार मला, डी ची 5200 तर 5200 आणि 800 किती येणार 6000. जमलं. मग हे 2 शून्य, 6 आणि 2 8, 5 आणि 2 7 आणि 4 11 आणि 6 17, टोटल किती रक्कम आहे 17800. प्रश्न सिंपल होतो, एक 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 स्टेप करून, आणि काही शॉर्टकट नाही. मी जे तुम्हाला सांगतोय ते सगळं शॉर्टकटनेच सांगतोय. लयतले काय होईल, जेव्हा तुम्ही लय प्रॅक्टिस कराल तेव्हा हे लिहायचं कष्ट वाचतं, डायरेक्ट तुम्हाला तिथले तिथं कळायचं सुरू होतं. हे लिहित नाही बसत तुम्ही, ते तिथंच तुम्ही रेशो दिलाय, हीच डायरेक्ट स्टेप येते, त्याच्यावरून ही डायरेक्ट स्टेप येते, असं होत राहत. पण ते सरावाने, डायरेक्ट तर होणार नाही. ह्याच्यापेक्षा शॉर्टकट काही नाहीये. हे तुला जे देतोय ते प्रॉपर कन्सेप्च्युअली देतोय, रट्टा मारायला काय लावत नाही. प्रश्न बघितल्यावर करायचं काय हे शिकवतोय तुला. सारखं सारखं प्रश्नात जायचं नाही, एकदा असं लिहून घ्यायचं आणि मग सोडवायला घ्यायचं. 1 मिनिटाच्या आत हा सुटणारा प्रश्न होता. असं नाही की अर्ध्या मिनिटात होता, पण 1 मिनिटाच्या आत सुटणारा हा प्रश्न होता. पुढे वर्क अँड टाइम. पाईप ए हा 1 टाकी 5 तासात भरू शकतो. पाईप बी हा 30 टाकी 25 तासात भरू शकतो. आणि पाईप सी हा 30 टाकी 100 तासात भरू शकतो. जर ते एकत्र काम करत असतील तर त्यांना एकाच टाकीचा 1/4 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल. प्रश्न वाचून काय आपण वेळच घालवला, बरोबर. मग त्यापेक्षा सरळ लिहून घेऊ. पाईप ए 1 टाकी किती तासात भरतोय 5 तासात भरतोय. बी 30 टाकी किती तासात भरतोय 25. आणि सी 100. बघा लसावी किती 100, 100 भागिले 5 20, तासाला 20, तासाला 4 आणि तासाला 1.
जर ते एकत्र काम करत असतील तर त्यांना एकाच टाकीचा 1/4 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? 20 आणि 4 24 आणि 1 25 तासाला किती भरतायत? 25. बरोबर. 1/4 भरायचं आहे. 100चे 1/4 किती? 25. मग 25 भरायला 25च्या स्पीडनं किती वेळ लागेल रे? 1 तास. 25 भरायला 25च्या स्पीडनं किती वेळ लागेल? 1 तास लागेल. कळतंय? समजतंय? चांगला होता प्रश्न हा. ओके, पुढे जाऊ आपण. जर ए म्हणजे अधिक असेल, बी म्हणजे वजा असेल, सी म्हणजे गुणिले असेल आणि डी म्हणजे भागिले असेल, तर डी म्हणजे भागिले, सरळ लिहू आपण 12 भागिले 4 अधिक 6 गुणिले 7 आणि वजा 20. हे आधी करायचं, हे आधी करायचं. 12 भागिले 4 3, 6 7 42 वजा 20, 42 वजा 20 22, 3 3 अधिक 22 25. किती येणार उत्तर? 25. इझी. काय अवघड आहे? काहीच नाही. डोकं शांत ठेवलं, व्यवस्थित केलं की सगळं सोपं जातं तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर हे असे आपले सेकंड पेपर आपण बघितलाय जीएमसी छत्रपती संभाजीनगर या विभागाचा. अशाच पद्धतीने पुढचे पण जसे होतील तसे तसे ऍड होत राहणार. त्यामुळं हीच बॅच जॉईन करणं कधी पण फायद्याचं आहे. एक बॅच माझी 300 रुपयाला. धर्मादायने सार्वजनिक धर्मादाय घेतली 300 रुपये, तलाठी घेतली 300 रुपये, जीएमसी घेतली 300. ते तसं 300 करत बसण्यापेक्षा एकदा 999 रुपयाची बॅच घ्या. याच्या ही बॅच जर तुम्ही घेतली की सगळं त्याच्यातच मिळत राहते, तुम्हाला एक्स्ट्रा काहीच द्यायची गरज नाही. आणि सगळे एक साथ मिळते. शिकवणारे फोल्डर तर ते वेगळे. ओके, त्यामुळे असं छोटं छोटं घेऊ नका. मी दिले ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी जीएमसी पण पेड बॅच मध्ये ठेवले 300 रुपयाला, धर्मादाय पण ठेवले 300 रुपयाला. पण माझं असं वैयक्तिक मत असतं ही बॅच घ्यावी. त्याच्यात मॅथ रिझनिंगचे शिकवणारे 2 फोल्डर पण भेटतात आणि वरून सगळ्या एक्झामचे PYQ आपण घेणार आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.